आता न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे राज्यामध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता निश्चित होतोय। तर म्हणजे भाजपला 31, शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा हा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना 2 मतदारसंघातील बदल सुचवत एकूण 13 जागा देणार असल्याचं म्हटलंय। आणि त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा, खरं तर शिवसेना यापेक्षाही जास्त जागांवरती आग्रही असल्याचं त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं होतं। मात्र शिवसेनेला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 31 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा फॉर्म्युला असू शकतो महायुतीचा। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, श्वेता, काल दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते जे आहेत या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्राचे नेते देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील महायुतीच्या ज्या एकूण राज्यातील ज्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्या संपूर्ण मतदारसंघांचा सविस्तर चर्चा जी ती झालेली आहे। तसंच ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा कोण उमेदवार असला ती जागा आपण निवडून येऊ शकतो या संदर्भात सखोल चर्चा जी आहे प्रत्येक मतदारसंघावाईज जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यानुसार महायुतीचा फॉर्म्युला जो आहे तो आता जवळपास निश्चित झालेला आहे। न्यूज 18 लोकमतला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार राज्यामध्ये 48 लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक जागा या भाजपला असतील। भाजप जवळपास 31 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत, तर 13 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार जे ते उभे असणार आहेत, तर 4 लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे उमेदवार जे ते उभे असणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीचा मान राखत त्यांना एकूण 13 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्यामध्ये 2 जागांचा जो आहे महत्वाचा बदल जो आहे तो देखील त्यांना सूचित करण्यात आलेला आहे। मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहे, त्यापैकी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला देण्यात आलेला आहे, तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जे विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तीकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे। जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार मुंबईचा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा भाजपने घेतलेला आहे, त्याऐवजी ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला देण्यात आलेला आहे। त्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष आग्रही होते। साहजिकच आहे, होमपिच आहे आणि ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेनेचे, त्यामुळे ते देखील सर्व एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत। त्यामुळे ग्राउंडचा जो अभ्यास आहे तो करून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या संदर्भात देखील एक बदल जो आहे सूचित करण्यात आलेला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच असणार आहे, मात्र उमेदवारांची बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। भाजपचे स्थानिक नेते जे आहेत समरजित घाटगे यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावरनं तिथून निवडणूक लढवण्याचं सूचित करण्यात आलेलं आहे। आणि सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत संजय मंडलिक आणि त्याचबरोबर उत्तर पश्चिमचे जे लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तीकर यांचं राजकीय पुनर्वसन हे विधान परिषदेचे आमदार म्हणून करण्यात येणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय जी एकूण गणित आहेत ती ठरवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्यांना 4 लोकसभा मतदारसंघ जे ते देण्यात येणार आहेत, त्यामध्ये बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी हे लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरती चर्चा झालेली आहे। त्यावरती जवळपास अंतिम मत जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे एकूणच राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर भाजप 31, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे 4 अशा लोकसभा मतदारसंघावरती त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत। काही लोकसभा मतदारसंघांचं अदलाबदल आणि उमेदवारांची अदलाबदल जी आहे ती देखील सूचित करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या उमेदवारांना महायुतीचे उमेदवार म्हणून एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी एक रणनीती जी आहे ती वेगळी ती देखील ठरवली जाणार आहे। त्यासोबत एकूणच महायुतीचे सर्व नेते पत्रकार परिषदा घेऊन काही दिवसात जाहीर करणार आहेत त्यांचे लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचे उमेदवार देखील। उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।